आज होता आमच्या ग्रुपचा फेअरवेल. खतरनाक असा राडा केला बरं. ब्लॉग पूर्ण पहा. आज सकाळ सकाळीच उठून आलो महादेवाच्या मंदिरात. तुम्हाला तर माहिती आहे रोजचा दिनक्रम आहे आपला हा. दर्शन वगैरे घेतला आणि आलो बाहेर आल्यावर येऊन पाहतो तर काय इकडे भंडाऱ्याची तयारी चालू होती. तुम्हाला तर माहिती आहे काल आपल्या गावची जत्रा होती. मग त्याच जत्रेतल्या लोकांसाठी जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता. मग माया भाषेने तिच्यासाठी खेळणं सांगितलं होतं. चला म्हटलं जत्रा काय गेली नाही अजून घेऊन घेऊ. जत्रेत आलो पहिलंच दुकान पाहिलं आणि हे विमान चूज केलं. पहिले तर भाषेले फोटो पाठवून दिला बा. म्हटलं आवडते कसा. भाषीने हो म्हटलं. दादाला म्हटलं दादा एकदा उडून दाखवा. दादानं उडून दाखवला आणि विमान घेऊन आलो घरी येऊन चाललो आता कॉलेजमध्ये. आणि तुम्ही म्हणसा आज रंगीत ड्रेस घालून काऊन चालला. आपला ब्लॉग पूर्ण पहा पुढे समजून. वाडीमध्ये येऊन पहिले आलो गुरु माऊली कटिंगच्या दुकानवर. बरं झालं गर्दी नव्हती. गेल्याबरोबर नंबर लागला. पहिले तर आरशात एक व्हिडिओ काढून घेतला तुम्हाला दाखवायसाठी. कटिंग करून आलो डायरेक्ट महेशदाच्या रूमवर. मस्त फ्रेश वगैरे झालो आणि सचिनदा आणि मी चाललो कॉलेजमध्ये. 0 मिनिटात गाडी पार्किंगला लावली आणि देवाचं नाव घेऊन केली कॉलेजमध्ये एंट्री. डायरेक्ट आलो एसबी हॉलकडे. कारण आजचा आपला फेअरवेल याच हॉलमध्ये होणार आहे. आज तर भाऊ कामच काम आहे आपल्याला. मोठे म्हणत साऊंड आणायचा राहिला चला साऊंड घेऊन 3 गाड्या घेतल्या आणि चाललो साऊंड आणायला. साऊंड घेऊन आलो कॉलेजमध्ये. साऊंडचा सेटअप वगैरे लावला. सौरभ दा म्हणे मी करतो ऑपरेटिंग. कमेंट करून सांगा बरं कसा वाजते साऊंड. छोटा पॅकेट बडा धमाका आहे भाई. साऊंडची टेस्टिंग केली आणि चाललो आता परत गावात. आलो डायरेक्ट फॅशन स्ट्रीटवर. कारण ओमदासाठी कुर्ता घेणं होता. कुर्त्यासाठी सगळ्यात बेस्ट दुकान हेच आहे. दुकानात बी आरसा दिसला. आरशात जरासा हिटकेपणा केला. तोपर्यंत ओमदाने इकडे कुर्ता चॉईस केला. कसा दिसून राहिला सांग म्हणे. म्हटलं एकच नंबर भावा चाल पटकन. कुर्ता घेऊन आलो आम्ही बुके घ्यायला. बाकीचा पाहू पार्ट 2 मध्ये. खतरनाक जलवा करायला बरं आम्ही ना. पार्ट 2 पाहायला विसरू नका. चला मग आजचा ब्लॉग तुमच्यासाठी इतकाच. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.